आणि काळदरे हे गाव म्हणजे गेल्या वर्षी स्पर्धेतलं होतं आणि यंदा सुद्धा आहे. तरी त्यांनी त्याचं सुद्धा आपण भव्य स्वागत करतोय. तुलनात्मकदृष्ट्या त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करणार आहे कार्यक्रम झाल्यानंतर. या समितीचे सहसचिव सोनवणे साहेब यांचं स्वागत करतील एकनाथ भापकर. बारामती पंचायत समिती सभापती सौ नंदाताई खैरे यांचं स्वागत करतील उत्तमराव भोसले ग्रामपंचायत सदस्य. माननीय गटविकास अधिकारी साहेब बारामती नमस्कार. बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय चव्हाण साहेब यांचं स्वागत करतील श्रीरंगाप्पा भापकर. शिंदे मॅडम राहिले या पकडू पलीकडे सर इकडे इकडे फोटो येईल सर का बारामती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माननीय पोमल साहेब उर्फ बापू यांचं स्वागत करतील अर्जुनराव भापकर. अंगणवाडी पर्यवेक्षिका बारामती तालुक्याच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचं स्वागत करतील गावचे पोलीस पाटील शिवाजीराव भापकर. मेडिकल ऑफिसर मोरगाव बरतूद रागिनी यांचं स्वागत करतील आपल्या गावचे युवक नेते अशोकराव भोसले. पशुसंवर्धन खात्याचे पर्यवेक्षक माननीय मांढरे साहेब यांचं स्वागत करतील लक्ष्मण पांढरे साहेब यांचं स्वागत करतील मेडिकल ऑफिसर गोरगाव. माननीय पी.के. पाटील साहेब यांचं स्वागत करतील संपतराव भापकर सीडीपीओ. माननीय विंचुरकर डॉक्टर यांचं स्वागत करतील लक्ष्मणराव लोंढे. मूर्तीचे मेडिकल ऑफिसर माननीय दीपकराव ढवळे साहेब यांचं स्वागत करतील चव्हाण मेंबर.
आरोग्य सहाय्यक यांचं स्वागत करतील दाससाहेब बापकर. आरोग्य साहेब बापकर यांचं स्वागत करतील दादा चव्हाण. आपले पाटील साहेब त्यांचा सत्कार करतील ईश्वर बोगरे. ईश्वर सर. गुन्हे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करेल राजेंद्र बापकर. सर राज आपले गावचे तलाठी गाव कामगार तलाठी गावचे सरपंच आपल्या गावचे मुख्याध्यापक आहेत का? मुख्याध्यापक जगताप गुरुजी या. हायस्कूलचे मुख्याध्यापक नसतील तर त्यांचे प्रतिनिधी हुल्ले सर. देवळगावचे आनंदराव असा. आम्ही तुमचा सत्कार केला. माजी सदस्य आत्माराम वाबळे यांना आणि आमच्या ग्रामस्वच्छता समितीचे अध्यक्ष यांना हार घालून त्यांचा सत्कार करतील. काय करताय तुम्ही? या ठिकाणी जरी समजा सत्कारातून कोणी राहिलेलं असलं तरी कोणी राग मानू नका. मी सर्वांचे गावातील सर्व लहानापासून थोरापर्यंतचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी आपण संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आपलं गाव स्वच्छ करण्याची संकल्पना तुम्ही मनात धरली ग्रामसभेच्या दिवशी. या ठिकाणी आपले नलवडे भाऊसाहेब यांना आपल्या गावच्या वतीने जगाई माता दूध संस्थेचे चेअरमन राजेश भोसले हार घालतील. तसेच सरपंच शशिकला दुर्गे यांना माजी सरपंच ज्ञानदेव खराडे हार घालतील. सभापतींच्या हस्ते बिडोंचं म्हणणे सभापतींच्या हस्ते भजनी मंडळाचे अध्यक्ष उत्तम शेठ भोसले यांना सभापतीच्या हस्ते हार घालतील. तुम्हाला गाठी तेवढं या ठिकाणी आणि आपलं गाव तुम्ही 100% स्वच्छ करून दाखवले. आपण गावातला घर ना घर आणि भिंत ना भिंत बोलता केलेला आहे. रस्ता बोलतोय, भिंत बोलते. आपण जे काम केलेले आहे त्याची बोलकी चित्र आपल्याला दिसते आणि हे पाहण्यासाठी आणि तुम्ही उत्स्फूर्त मंडळी निडळला जाऊन आला. माझ्या महिला भगिनी निडळला होत्या. त्या महिला भगिनी निडळ पाहून आल्यानंतर आज इथं उत्स्फूर्त कुणालाही न बोलवता, कुठल्या नागरिकांना न बोलवता आम्ही फक्त सांगितलं की संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अंतर्गत आपल्या गावची पाहणी करण्यासाठी आपल्याला 4 तारीख दिली होती, परंतु 1 तारीख अगोदर आलेली आहे.
माझे गावचे सर्व सहकारी मित्र, ग्रामस्थ, माझ्या महिला भगिनी अतिशय उत्स्फूर्त स्वतःहून या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक गावच्या वतीने आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यापुढे आपल्या गावचे सुनील वाबळे आपल्या गावाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करतील. आज या ठिकाणी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या कार्यक्रमाच्या निमित्ताने निवड समितीत आपल्याकडे आलेले जिल्हा परिषद मतदारसंघातील पुरंदर मधील पुष्पाताई धकाडे, बबनराव काकडे, पर्यवेक्षिका शिंदे, शाखा अभियंता अलेक्झांडर, वैद्यकीय अधिकारी परदेशी, मुख्याध्यापक जोशी, सचिव सोनोने, बारामती पंचायत समितीच्या सभापती नंदाताई खैरे, आपले गट विकास अधिकारी जे आपले घरचे आता झाले ते चव्हाण साहेब, पोमन साहेब, अंगणवाडी पर्यवेक्षिका, मेडिकल ऑफिसर, उंडोडीचे पांढरे साहेब, आरोग्य साहेब भापकर, उंडोडी गावचे सरपंच आणि देऊळगाव गावचे सरपंच पाटील साहेब, विचूकर साहेब आणि मूर्तीचे मेडिकल ऑफिसर दीपक ढवळे आणि या ठिकाणी जमलेल्या कारखेल परिसरातील बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपल्या या कारखेल गावचं ग्राम स्वच्छता अभियान मध्ये आपण हा जो कार्यक्रम राबवलाय, या कार्यक्रमाविषयी मी आज थोडक्यात निवड समितीला माहिती देतोय. या ठिकाणी सांगायचं एक विशेष म्हणजे ज्या आमच्या गावची परिस्थितीचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. जून महिन्यामध्ये ज्यावेळेस शाळा भरतात त्यावेळेस आमच्या गावचं स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं हायस्कूल आहे. एक नवीन बत्तीवर नवीन शिक्षक या ठिकाणी आले होते. ते स्टँडवर एसटीतून उतरले. आम्ही 4-5 तरुण पुढे उभा होतो. त्यांनी पाहिलं समोरच्या बाजूला त्यांना शाळा दिसली, बोर्ड दिसला. इकडच्या बाजूला पाहिलं प्राथमिक शाळा दिसली. ते एक 10 मिनिटं ते ग्रस्त त्याच ठिकाणी उभा राहिले आणि त्यांनी नंतर आम्हाला विचारलं का ही 2 शाळा येते, मग हे गाव कुठे आहे? कारण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की ते स्टँड वरून आपलं गाव कुठे याचं कल्पनाच कोणाला येत नव्हती. पूर्ण खूप आपल्याने वेळलेलं असं हे गाव होतं. या स्टँडवर जर आलं तर फक्त पडलेली दगड आणि खूप आपल्या अशा परिस्थितीत चित्र होतं. आणि त्यावेळेस ते सर म्हणले हे तुमचं गाव, तर मग त्याला जायला रस्ता कुठं नाही. अशा परिस्थितीत या गावची परिस्थिती झालेली होती, भौगोलिक परिस्थिती बदललेली होती. परंतु या गावात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच मुरलीधर बापकर, आप्पाभाऊ भोसले, एकनाथ बापकर, केशव वागळे, ज्ञानदेव खाडे, दत्तात्रय बापकर, पोलीस पाटील शिवाजी बापकर, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्रीरंगाप्पा बापकर, दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब बापकर, अजित भोसले, राजेंद्र खराडे, बाळासाहेब खराडे, देवीदास बापकर, कोरेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मांढरे, हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष त्यांचे सहकारी, अभिनव तरुण मंडळाचे अध्यक्ष सचिन बापकर आणि त्यांचे सहकारी, भजनी मंडळाचे अध्यक्ष उत्तम भोसले आणि त्यांचे सहकारी, महिला मंडळ आणि महिला मंडळच्या अध्यक्षा मंगल वनकुद्रे आणि त्यांच्या काही सहकारी, बचत गटाचे सर्व संघटिका, उपसंघटिका आणि त्यांचे गटातील सर्व सभासद, गावातील दुकानदार, पानटपरीवाले, विविध व्यवसायवाले, या संपूर्ण समाजाचं दीन, दलित, मागासवर्गीय, उच्चवर्गीय, मोठा, बारीक, आर्थिक परिस्थितीने मी जरा श्रीमंत, मी जरा गरीब, हा संपूर्ण भेदभाव या गावात एका धक्क्यात या अभियानाने निघून गेला. आणि या अभियानाने हा भेदभाव निघून गेला आणि संपूर्ण गावात एक जोराचं युद्ध सुरू झालं. रायगडावर चाल केली त्यावेळेस शेलार मामांचा आधार होता. तसे आमचे रिटायर झालेले ग्रामसेवक शेलार मामांनी या दिवसच्या मावळ्यांना आवाज दिला, सर्व मावळे एकत्र या आणि आपलं युद्ध सुरू करू. आपलं युद्ध असेल फक्त घाणीशी. आपल्या गावात आपल्याला घाण ठेवायची नाही. तरुण वर्ग त्यात सामील झाला, म्हातारी माणसं सामील झाली. आपले बीडीओ साहेबांनी इथे थोडंसं मार्गदर्शन केलं. नरडे भाऊसाहेबांचं शेलार मामाचा करारी बाणा त्यांनी या ठिकाणी वापरला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गावातील तरुण वर्ग सामाजिक, मानसिक सर्व विचारांनी एक झाला. आर्थिक परिस्थिती कोणाची कमी असेल, कोणाची जास्त असेल, जो आमच्या गावातून मागे भेदभाव होता तो या ग्राम अभियानाने पूर्ण भेदभाव निघून गेला. आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी हा जो जनसमुदाय आपण पाहतोय त्यात आपल्याला नवल वाटतंय, यांना नवल वाटणार नाही. मोठ्या गावातून आलेले लोक असतात. आपलं छोटं गाव आहे, दुष्काळी गाव आहे. 8 महिने चव्हाण साहेबांच्या कृपेने आपण टँकरने पाणी पिलोय. अशा परिस्थितीतलं हे गाव आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्या गावातली 70% कुटुंब
पाठीमागच्या काळात थोडंसं काही राजकीय वातावरण असतील, ग्रामपंचायत इलेक्शन झालेलं असतील, सोसायटीचे इलेक्शन झालेले असतील, यावेळेस प्रत्येक गावातलं वातावरण खराब होतं. आमचं गाव काही त्याला वाईट नाही, आमच्या गावात त्याच पद्धतीने होतं. परंतु ज्या वेळेस इलेक्शन झालं, आज आमच्या गावातल्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व नागरिकांनी एकच ध्यास घेतला की अजून आपलं इलेक्शन लागेल त्यावेळेचा विषय अलग राहील. आज फक्त आपलं इलेक्शन आहे फक्त गाणीची आणि ग्राम अभियान मध्ये आपलं नाव घेण्याची. प्रत्येक कार्यकर्ता उठला. एक अगदी अभिमानाने आणि कौतुकाने सांगावंसं वाटतं, आपल्या गावातील मला वाटतं 90-95 वय असेल, भगवान लोंढे मणक्याचा आजार आहे, 3 महिने दवाखान्यात होते. परवा दिवशी संध्याकाळी मी 9:30 वाजता गेलो होतो, ते म्हाताऱ्याचं दगडी लावून त्याला चुना लावत होतं. म्हणजे 80-85-90 वर्षाच्या म्हाताऱ्यापासून 10 वर्षाच्या मुलापर्यंत सर्वांना स्वच्छतेचं महत्व पटलं आणि सर्वजण या कामाला लागले. आज आमच्या गावात जे झालेलं हे काम आहे संपूर्ण श्रमदान आणि लोकवर्गणीतून आहे. आज लोकवर्गणीतून कोरेश्वर मंदिरात आम्ही 10 लाखाचं मंदिर बांधायला काढलेलं आहे. दत्त मंदिराचं आमचं एस्टिमेट आहे 8 लाखाचं. खराडवाडी इथल्याच गावातल्या शेजारी आप्पासाहेबाचं मंदिर लोकवर्गणीतून 3.5 लाखाचं आहे बांधलं. आज आमचा समाज संघटित झाला. आसपासच्या गावात आमच्या गावाविषयी थोडीशी चर्चा होती. कारकेलमध्ये 2 नंबरचे धंदे चालतात, दारूचे धंदे चालतात. आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतो, कुठल्याही प्रकारची काही कार्यवाही न करता, कुठल्या पोलिसांना न कळवता, कुणाला कसला दंगाधोपा न करता आपोआप प्रत्येकाच्या मनाने ह्या गावातल्या 100% दारू गुटखा बंद झाला. आणि हा जो दारू गुटखा बंद झाला, सोहळा आपण 10 वर्षांनी आज पाहतोय. ही जर पद्धत आपली कायमस्वरूपी चालू राहिली तर आपल्या गावाची भरभराट व्हायला काय वेळ लागणार नाही. ग्राम अभियान हे फक्त 2 दिवसापुरतं किंवा 2 तारीख ते 17 तारखेपर्यंत मर्यादित पिढी साहेब आमच्या गावापुरतं राहिलेलं नाही. आम्हाला तुमच्या बक्षिसाची चिंता नाही. तुमचं बक्षीस आम्हाला कधीच मिळालं. तालुका लेवलवर जे तुमचं बक्षीस मिळणार होतं, आम्ही तुम्हाला परवाच मी सांगितलं, आमच्या गावात गुटखा दारू आणि याच्यासाठी रोज सरासरी 5-6 हजार रुपये जात होते. आज महिना झाला आमचे 6 हजार रुपये बंद झाले. तुमचं बक्षीस किती आणि आमचा हिशोब किती तुम्हीच सांगा. आज एवढे पैसे आम्हाला वाटले. आमचा हाच उपक्रम जर 1 वर्ष राहिला तर आम्ही हिशोब काढलाय 24 लाख रुपये आपल्या गावाचे वागतात. राज्यात पहिलं आलं तर आपल्याला बक्षीस मिळते 25 लाखाचं. 1 लाख राहते आणि 1 लाखाचं तेवढं आपलं स्वच्छ काम होते. आज आपण हे जिद्दीने कामाला लागलेलो आहे. आपल्या कामाचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही. आज आमच्या गावातला गोर गरीब दीनदलित, आज अशी आमच्या गावातली 40% कुटुंब आहेत. आज मजुरी केली तर उद्या त्यांना खायला मला चिंता पडते, हे कुटुंब आता काय खात असतील. 10 दिवस त्याला रात्रंदिवस बाया पोरांची तिथं काम करतात. मला दीनदलित समाज सगळा आम्ही बघतो. रोज ही कामाला जाणारी लोक आहेत. 30 रुपये हजेरी, बायला 60 रुपये गड्याला. आज 10 दिवस झाले ही लोक घरी. आज आमच्या गावातली 400-500 माणसं निघायला गेली. आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असताना प्रत्येक बाबीवर मात केली. ह्याचं कारण आपलं गाव पहिलं व्यसन मुक्त झालं. माणसात माणसं आली, माणसांचे विचार एक झाले आणि त्यामुळे आपण कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो. ही जर आपल्या गावात परिस्थिती राहिली तर थोड्या दिवसात आपल्या गावात गरीब आणि श्रीमंत जरी अजिबात राहणार नाही. आपल्या गावचा विकास पूर्णपणे झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपण या ठिकाणी पाठीमागे ज्यावेळेस आपण ग्रामसभा देतो, शासनाच्या नियमाप्रमाणे 6 महिन्याला ग्रामसभा झाली पाहिजे. नोटीस लावलं जायचं, गावाची जाहिराती दिल्या जायच्या. आमच्या ही जवळजवळ 8वी ग्रामसभा आहे आणि एवढाच जनसमुदाय. जर आमच्या या गावचा या केलेल्या कष्टाचं जर उद्या चीज नाही झालं तर हा संपूर्ण समाजाच्या डोळ्यातून त्याचा कसा अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी एक सांगण्याचं आमच्या गावाचं दुर्दैव असे, आम्ही बारामती तालुक्यातली राहणारी माणसं. आमचे आमदार 2 तालुक्यात असतात. पंचायत समिती मतदार, जिल्हा परिषद मतदारसंघ आमचा असतो सुपा, आमचे सदस्य कोराळीचे. पंचायत समिती मतदारसंघ आमचा जळगाव सुपे, आमचे सदस्य सुपेचे. म्हणजे ह्याचा अर्थ ही बी लोक आमची. पण या कार्यक्रमाला, या कामाला आम्हाला कुठलाही शासनाचा, पुढाऱ्याचा, अधिकाऱ्याचा, कुठल्या मंत्र्याचा कुठल्याही प्रकारची हातभार मदत बिलकुल नाही. हे संपूर्ण जे झाले ते आम्ही आमच्या गावाच्या एकीच्या जोरावर आम्ही काम केलेले. यापेक्षा काही गावं निरीक्षक मंडळीला चांगली दिसली असतील, त्या गावचे पदाधिकारी असतील. पदाधिकाऱ्यांनी त्या काळात, त्यांच्या काळात त्या गावाला शासकीय योजना राबवल्या असतील. त्यांचे पूर्वीचेच रोड डांबरीकरण असतील, पूर्वीचेच गटार योजना पूर्ण झालेल्या असतील, अनेक समाज मंदिर असतील, अनेक घरकुल असतील. परंतु ह्या परिस्थितीत आमच्या गावाला असली कुठलीही स्कीम आलेली नाही. म्हणजे कुठलाही गव्हर्नमेंटचा 1 रुपया न घेता फक्त आमच्या गावाच्या एकीच्या बळावर आम्ही हे 15-20 लाखाचं काम केलं. एवढे समाज मंदिर
मंदिरं जी बांधायला काढले ते आमचे संपूर्ण लोक वर्गणी आणि आम्हाला खात्री आम्ही जे 15 लाखाचं कोरेश्वरचं मंदिर बांधलेले ते पुढच्या वर्षी याच दिवशी आपल्या याच वेळात आपण ते उद्घाटनाला बिडो साहेबांना आवर्जून आजचे तिथून बोलून आणणार आहे. आम्हाला खात्री आमचा समाज एकणार आहे आणि काय बी करू शकतो. आमच्या पूर्वीची माणसं सांगतात सर्व समाज जरी एक झाला आमच्या इथं कोरेश्वरचा डोंगर मोठा आहे. समाज जरी एक झाला तर कोरेश्वरचा डोंगर गावाच्या जरी येऊ शकतो आणि हीच इथे आपल्याला टिकवायची आणि कोरेश्वरचा डोंगर एकदा गावाजवळ आणायचा आहे आणि या ग्राम अभियान मध्ये आपल्याला जेवढं चांगल्यात चांगलं काम करता येईल त्या पद्धतीने आपल्याला काम करायचंय. या ठिकाणी हा कार्यक्रम आपला आता झाल्यानंतर आपलं ग्राम अभियान या ठिकाणी थांबलेलं नाही. आपल्याला हे ग्राम अभियान चालू ठेवायचं पूर्णपणे. आपण त्याची 17 तारखेला शपथ घेतली. हे ग्राम अभियान आपण पूर्णपणे चालू ठेवणार आहे आणि यासाठी आपली आहे ही एकी अशीच राहो. असंच आपलं गाव कायम व्यसनमुक्त राहो. कुठल्याही प्रकारचं आपल्या चांगल्या कार्याला गारवट लागू नये, कोणाची दृष्ट लागू नये यासाठी आपल्या इशीवर आपण मिरच्या बांधू. आपल्या गावाला आता हा जो जनसमुदाय एकत्र आलाय ह्यात कधी कुठलं वाईट घडू नये, कोणाचा तंटा होऊ नये आता मी पांडुरंगाच्या चरणी उभा राहून प्रार्थना करतो. आपल्या सर्व कुलदेवतांसमोर प्रार्थना करतो आणि माझं प्रास्ताविक भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गाडगे बाबा. या गावच्या सरपंच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं कामाच्या बाबतीत ते आपले ग्रामसेवक सर्वांचं कौतुक करावं असं वाटतं. ज्यांना शासनाची मदत नाही, ज्यांना कोणी पैसा दिलेला नाही असे असताना सुद्धा आपण जे स्फूर्तपणे हे काम केलं त्याबद्दल आपण आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या गावचा नंबर जिल्ह्यामध्ये कसा येईल याचा मी मनोमन प्रयत्न करतो आणि आपण हे अभियान एवढ्याच पुरतं नसून हे राज्यापर्यंत जावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपण ज्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या तालुक्याचे आदरणीय गटविकास अधिकारी माननीय चव्हाण साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा 2001 अंतर्गत जिल्हा परिषद मतदार संघस्तरीय मूल्यमापन समिती आपल्या कारखेल गावी दाखल झालेली आहे. जे काही 100 मार्काचा प्रश्न आहे, प्रश्नपत्रिका आहे, त्या प्रश्नपत्रिकेनुसार त्यांनी पाहणी देखील केलेली आहे. मार्क किती द्यायचे तो आता त्यांचा प्रश्न उरलेला आहे. विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंबून वाहत आहे. म्हणून मला पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आपल्या या जिल्हा परिषद संघस्तरीय कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पाताई दसाडे, याचबरोबर पुरंदर पंचायत समितीचे उपसमितीमध्ये नाव आहे. याशिवाय या कमिटीमध्ये असलेले आमचे मान्यवर सर्व अधिकारी. सुनीलने आता सांगितल्याप्रमाणे त्यांनी काय तसं मनात आणू नका की आम्हाला कोणी नाही, ज्याला कोणी नसतो त्याला परमेश्वर असतो. परमेश्वराच्या दारामध्ये आपण मांडव टाकलेला आहे, हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला योग्य निर्णय देईल, तुमच्यावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची आता कमिटी सदस्य, कमिटी मेंबर, कमिटीचे मुख्य प्रवर्तक यांनी ग्वाही दिलेली आहे. म्हणजे या कमिटीकडून तरी तुमच्यावर अन्याय झालेला नाही, होणार नाही. या परिस्थितीमध्ये हे अभियान 2 ते 17 ऑक्टोबर पर्यंत ठेवायचे असा परिस्थितीचा विचार नाही. हे अभियान मी मागे एकदा म्हटलं की 2 ऑक्टोबरला सुरू झालेलं अभियान 17 ऑक्टोबर पर्यंत चालवायचे नाही. तर अभियानाची सुरुवात केलेली असते ते वर्षभर राबवायचंय. मग सुद्धा आमचे बबन दादा म्हटले की या गावातला डॉक्टर पळून गेला पाहिजे, दवाखान्यात मला चालत नाही.
पेशंटच येत नाहीत. पेशंट जर आले नाही तर डॉक्टर आपोआप निघून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं आज तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कदाचित शासकीय डॉक्टरच फक्त आमचे तुम्हाला दिसतील, बाकीचे खाजगी डॉक्टर तुम्हाला दिसणार सुद्धा नाहीत. इतकं स्वच्छ सुंदर गाव आपण केलेलं आहे. या गावाचा लौकिक वाढविण्यासाठी, तुम्ही निढळ गावाची तुलना करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने निढळला गेला, निढळ पाहिलं आणि काही आपल्या भगिनींनी तिथंच उद्गार काढले, आमच्यात काय कमी आहे म्हटले, आता येऊन बघा. ठीक आहे, आम्ही तुलनेसाठीच तुम्हाला तिथपर्यंत पाठवलं होतं. आपण सर्व काही श्रेष्ठ असतो, पण दुसऱ्याची तुलना करताना नाहक आपण कमीपणा लावून घेतो. आम्हाला जमतंय का नाही, आम्हाला होईल का नाही, प्रत्येक जण म्हणतो. आणि मग काही ठिकाणचे सरपंचाचे मला असे अनुभव आले, गाव झाडायला येत नाही, मी काय करू साहेब. इथं गाव झाडायला प्रश्नच आला नाही, गावच झाडत होतं, सगळेच निघाले, घरात कोणी राहिलाच नाही. 95 वर्षाचा वयोवृद्ध माणूस सुद्धा स्वतःच्या दारामध्ये दगड लावून त्याच्यावर चुना घालताना दिसतोय. म्हणजे काय परिस्थिती. ज्याला गाडगे बाबा कळाला, ज्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कळाले, ते पुढे आले. आणि या आमच्या अभियानाची व्याख्याच अशी आहे, बिगर पैशाचं काम आहे, पैशाची अपेक्षाच करू नका. बक्षीस मिळाल्यानंतर काय करायचं तुम्हाला राजमहल बांधायचं ती बांधा, पण आज बिगर पैशाच्या कामाला जी किंमत आहे त्याचाच अर्थ ग्राम अभियान आहे. आणि या ग्राम अभियानामध्ये आपण खूप काय काम केलेलं आहे. पुढच्या कमिटीपर्यंत आपल्याला अजून खूप कामे करायची आहेत. आणि उर्वरित कामाला जर आपण हात मारला, आपले श्रमदान केले किंवा साफसफाई केली, तर निश्चितच पुढची कमिटी सुद्धा तुमच्यावर न्याय मिळेल अशा बेतानेच वागणार, अन्याय होणार नाही. सर्व कमिटी तुमच्याबद्दल सहानुभूती राहील अशा प्रकारचं वातावरण तुम्ही गावामध्ये निर्माण केलेलं आहे. विशेषतः अभिमानाने सांगायची वाटतं की दारू सुटली हे विशेष झालं. पहिल्या दिवशी मी ग्रामसभेला सहज आलो होतो, गाव चांगला प्रतिज्ञा झाली. कदाचित त्या गिबरबाई पारधी त्यांचं सुद्धा याच्यामध्ये मोलाचा वाटा असेल की आम्ही त्यांना दारूबंदी कमिटीचे चेअरमन संबोधू लागलो आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जर कोणी दारूबंद भेटला तर बेदम मारा. आणि त्या वेळेला आधीच गावकरी भेट होते. त्यांच्या आता दारूबंदी कमिटीची सूत्र दिल्यानंतर पूर्ण दारूबंद झाली. त्या वेळेलाही मी धन्यवाद देतो. आपल्या परिसरामध्ये आपण चांगलं वागत आहोत. गावामध्ये गट असतील, तट असतील, पार्टी असतील, स्पिरिट असतील, आपली मनं चांगली झाली. काम आजचं उद्या होईल, पण मन चांगलं काम होण्याचं काम फार अवघड आहे. आणि मन चांगली झालेली आहेत, मन स्वच्छ झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने गाडगे बाबा आपल्या गावामध्ये, आपल्या पुणे जिल्ह्यामध्येच काय पण महाराष्ट्रामध्ये करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी आपण सर्व पाहुण्यांचा, आमचा सगळ्यांचा सत्कार केला. खरं तर सत्काराला पात्र आपण आहात. आपला सत्कार यथोचित होणार आहे आणि या पुढील काळात आपल्याला सत्काराची संधी आमच्या हातून मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रमदानाला सुरुवात करणारे आपल्या सखूबाई कुचेकर यांचे आपण कसाडे मॅडम जास्त या ठिकाणी सखूबाई कुचेकर या इकडनं जाऊ सर इकडनं. आज या ठिकाणी या 2 महिला भगिनींचा सत्कार झाला. या 2 महिला भगिनी सुरुवातीला रस्त्यावर आल्या, संघर्षाला तयार झाल्या. गिबर दारूबंदी विरुद्ध आवाज उठवला आणि कुचेकरबाईने श्रमदानाविषयी आवाज उठवला आणि दारूबंदी विषयी आवाज उठवला. गावातली त्यांचं एकच मत, दारू गावातली बंद झाली पाहिजे. आणि अशाच जर सगळ्या महिला या ठिकाणी जर रस्त्यावर उतरल्या तर बिडेव साहेबांचे सभापतीचे हात गळटून जातील तुम्हाला हार घालता घालता. आणि या ठिकाणचा या कार्यक्रमाला जे पुरंदर तालुक्यातून निवड समिती आलेली होती, त्या निवड समितीचे अध्यक्ष असणाऱ्या पुष्पाताई धसाडे, बबनराव काकडे, पर्यवेक्षक शिंदे, शाखा अभियंता अलेक्झांडर आणि आपण अगोदर सत्कार केलेले सर्व व्यासपीठावर मान्यवर
या सर्वांचं मी आपल्या गावातर्फे आपल्या सर्व पूर्ण गावातील सर्व नागरिकांच्या वतीने यांचं मी आभार मानतो. आणि या मी एक तरुण या नात्याने तरुण कार्यकर्ता या नात्याने सांगतो की हे जे तरुणांनी पाऊल उचललं आणि या तरुणांच्या या कार्याला गावातील प्रत्येक वडीलधाऱ्या माणसांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचं तरुणांच्या वतीने आभार मानतो. आणि तरुणांनी कष्ट केले मानतो. तसंच ज्या आपल्या गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तरी या परिसरात इतक्या महिला बसलेली पहिली वेळ असेल. ह्या ज्या महिला भगिनी या संघर्षात सामील झाल्या त्याबद्दल या महिला भगिनींचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि यानंतर अशाच कार्यक्रम आपल्याला जवळजवळ 10 घ्यायचे. त्या दृष्टीने सर्वांनी मानसिक तयारी ठेवायची. निरीक्षक मंडळ किती मार्क देतील बीडीओ सांगत होते, किती मार्क देतील त्यांच्या हातात आहे, ते किती देतील त्यांना माहित नाही, बीडीओ साहेबांना माहित नाही आणि ते माहित नसणार आहे. पण कारखेड मधल्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे आपल्या गाव तालुक्यात पहिलं आले आणि त्यामुळं आपलं गाव आज तालुक्यात पहिलं आलेलं आहे. आपल्याला खात्री यांच्या निरीक्षक मंडळात शेवटचं जाऊ द्या, आपल्याच मनाला आपण समजायचं आपलं गाव पहिलं आलंय. तुम्हाला एक शेजारच्या गावचं उदाहरण सांगतो. तिथला एक माणूस होता, फार सरपंच व्हायची इच्छा, गावचा सरपंच कधी झाला नाही, त्याला वेळ लागला. मी सरपंच करत फिरायला लागला. 10-20 टवाळ पोरं गोळा झाली. सर म्हणजे तुझा फॉर्म भरू, तुला सरपंच करू. त्याला 100-200 कारभार निघाला होता. त्यांनी कारभार विकून टाकला. टवाळ पोरं टेम्पोत बदली तहसीलदार ऑफिस मध्ये जाऊन आली. इलेक्शन नाही तिथं फॉर्म कसला भरणार. त्याला तिथलं कोणाला टाकला, गावात आणला, गावाचं त्याची मिरवणूक काढली. त्या दिवसापासून तो सरपंच झाला, तो अजून सरपंच होते. कागदपत्री नसला तरी त्या गावचा तो अजून सरपंच आहे. आपलं जरी शासनाने कदाचित आपल्यापेक्षा दुसरं गाव कुठलं चांगलं असेल, त्यांचं कार्य चांगलं असेल तर आपण बघणार आहे त्याचं काय कार्य चांगलंय आणि आपण कशात कमी पडलोय, आपलं काय कमी. माझी खात्री आपल्या गावाचे जवळजवळ 70% तरुण मुलं या पूर्ण तालुक्यात फिरून आले. ज्या गावात काय त्यांना नाविन्य दिसत ते हितवून करण्याचा प्रयत्न केला. आम्ही निडळ आर्मीच्या मस्त बघितलं, हे तालुक्यात केलं. पूर्ण तालुक्यात आमच्या गावाने जे केले ते आपल्या तालुक्यात तरी नाही, हे पूर्ण युवकांनी पाहणी केलेली. आज निरीक्षक मंडळासारखं आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन तिथली पाहणी केली. आमच्या गावात आज त्यांना गडबडीत पाहायला मिळालं नसेल, प्रत्येक घरोघरी उकिंडरा होता केराचा. आम्ही निडळला पाहून आलो. सर्व माणसांनी उकांडे गावाच्या बाहेर काढले. अजिबात गावात उकांड राहिलेलं नाही. प्रत्येक घराशेजारी शोष खात आहे. गावातील 70% लोकांचे वैयक्तिक संडास आहेत आणि ज्यांना वैयक्तिक संडास नाही ते आज कंपल्सरी सर्वजण सार्वजनिक संडासचा वापर करतात. प्रत्येक कार्यक्रम प्रश्नपत्रिकेप्रमाणे आपण केलेला आहे. आणि जो हुशार विद्यार्थी असतो त्याला परीक्षा झाल्यानंतर टेन्शन नसतं, कारण तो पासच झालेला असतो. जो थोडासा ड असतो त्याला जागृती असते, 35 पडतात तर 30 पडतात. पण आम्हाला 30-35 ची चिंता नाही, आम्ही 90% गेलेलो. आणि त्यामुळं तसं पाहिलं तर ह्यांचं भाषण झाल्यावर बोलणं चुकीचं आहे, माझं जरा तोल जातोय. तर या ठिकाणी फक्त आभारच मानायचं होतं. तर मी पुन्हा सगळ्यांचे एकदा आभार मानतो. आणि अशाच प्रकारे आपण हे ग्राम अभियान, समजा तालुक्याचा नंबर कुठेतरी चुकला ना तरी आपण तालुक्यात पहिले समजायचं, जिल्ह्याच्या कामाला लागायचं, थांबायचंच नाही. जिल्ह्याचा नंबर चुकला ना तरी आपण जिल्ह्यात पहिले म्हणायचं, आपण राज्याच्या कामाला लागायचं. आणि राज्यात पहिला नंबर आला ना आपलाच आपण सत्कार करायचा. राज्यात पहिला नंबर यायला आपल्याला 2 वर्ष लागतील आणि 1 वर्ष लागते. 1 वर्षात आपले मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 25 लाख रुपये गावाचे वाचतील. तेच 25 लाख आपण गोळा करून आपलेच आपण बक्षीस घेऊ. इतक्यापर्यंत माणसाने मानसिक तयारी ठेवायची. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी जमलेल्या सर्वांचा आभार मानतो. या ठिकाणी काळदरी आपल्या जिल्ह्यात गेल्या वर्षीचे पहिलं गाव आलेले नाही, मला वाटत बघायला जायची गरज. त्यापेक्षा आपलं काम पुढचं झालं. बघायला जायचं नाही वाटा, आपण सगळं बघितलंय. रोज उठून बघायला जायचं, रोज उठून बघायला जायचं काम करायचं नाही, आपण करायचं. आपण फक्त आपण आपल्या तालुक्यातलेच गाव फिरून बघितले, राज्यात आलेलं प्रथमचं निडळ बघितलंय. बीडीओ साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र फिरून बघितलंय. बीडीओ साहेबांचं मार्गदर्शन असलं तर आम्ही राज्यात पहिले येऊ शकतो. या ठिकाणी काळदरीचे आलेले 2 शब्द त्यांचं मन होते. संत गाडगे बाबा
संत तुकडोजी महाराज यांना सादर करणार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेले स्वच्छतेचे सगळे शिल्पकार. प्रथमतः आम्ही बारामती तालुक्यात आल्यानंतर प्रथमतः आमचे सचिव कोमल साहेब यांना विचारले की स्पर्धेत कुठली कुठली गाव आहे. त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही. त्याला माझा परिचय करून दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काळदरीच्या चष्म्यातून कुठली गावं पाहणार. पण मी त्या काळदरीचा चष्मा असा लावला होता, 1 वर्ष तो चष्मा फिट झाला होता आणि बारामतीतून गाव पाहत होताना मला प्रत्येक गावात गेल्यानंतर त्या चष्म्यातून खड्डे खुड्डे दिसत होते. पण त्या तारखेमध्ये आल्यानंतर माझा चष्मा बरोबर नंबरचा. कोणतंही काम केल्यानंतर त्या कामाचं कौतुक हे होतं आणि हे कुणी सांगावं लागत नाही. कारण तुम्ही या गावामध्ये आपल्या बालकाला हेच लागू देणार नाही असा एवढा दगड सुद्धा ठेवला नाही. त्यामुळे आम्ही मार्क कमी करायचं कारणच नाही. त्यानंतर तुमच्या भिंतीचा प्रत्येक दगड बोलतोय, भिंतीचा प्रत्येक दगड बोलतोय ग्राम स्वच्छता अभियान की जय. त्याच्यामुळं हे निरीक्षक आलेले आहेत, हे परीक्षक आलेले आहेत, हे आपल्या कामाचं कौतुक करून आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघातून आपली निवड निश्चित करतील अशी मी सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतो. आणि आपल्या पुढील कार्यक्रमासाठी आमच्या परीक्षकाच्या वतीनं शुभेच्छा देऊन माझे 2 शब्दाचे मनोगत थांबवतो. यानंतर आपले पाहुणे, बाहेरून आलेले पाहुणे आणि आपल्या तालुक्यातले आलेले अधिकारी यांना सुरेश प्रकाशीचा आपण जरा थोडी अल्पवराची दोस्त केली आहे. आणि यानंतरचा आपला आजचा कार्यक्रम संपला. मी असा अध्यक्षांच्या वतीने जय हिंद, जय महाराष्ट्र. जय गाडगे बाबा महाराज की जय. चला हरिभक्त परायण आपल्याला चालले